नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे। माओवादी संपर्काच्या संशयावरून एका पत्रकाराला अटक करण्यात आली असून त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। लकडगंज पोलिसांची ही कारवाई अनेक प्रश्न निर्माण करणारी असून या घटनेमुळे नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा बोट ठेवलं जात आहे। एक रजास मोड़पड्डी करके एक युवा है जिसको इंटेलिजेंस के आधार पे ताबे में लिया गया और उससे फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है इस इशू में। और इसके बारे में जो भी पार्श्वभूमि है, इसके ऊपर क्या क्या कुछ गुनाह है, क्या ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग निकाल रहे हैं और उसके आधार पे हमारी आगे की कार्रवाई शुरू रहेगी। और क्या क्या कनेक्शंस हैं, क्या इसके बारे में और इन्फॉर्मेशन मिल सकती है, ये सारी चीज़ों के बारे में अभी मैं कुछ बता नहीं पाऊँगा, परंतु हम लोग इस पर काम कर रहे हैं। सर क्या पोस्ट किया था उसने इंस्टाग्राम नहीं ना आपण एक रजास म्हणून एक युवा आहे, त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचे जे अटक करण्यात आलेली केस दाखल झालेलं आहे आणि त्याच्यात पुढची आमची कारवाई चालू आहे। त्याच्यात जे जे इन्फॉर्मेशन आहे, त्याची पार्श्वभूमी आणि इतर सगळे जे गोष्टी आहेत ते आपण चेक करतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची कारवाई चालू आहे। जे जे समोर येईल आणि अजून काय माहिती मिळेल तर ते आम्ही तुमच्याशी सगळ्याची शेअर करू। पत्रकार माओवादी चळवळ आणि गुप्त चौकशी, नागपूरमधील ही कारवाई एक गंभीर इशारा आहे। चौकशीमध्ये काय सत्य समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।